महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळ्यात संतापजनक प्रकार। चिमुकलीच्या विनयभंग प्रकरणी वृद्ध ताब्यात। विश्वकर्मा नगर परिसरातील घटना। धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका 2.5 वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून एका 80 वर्षीय वृद्धाला धुळ्यातील 40गाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करीत असल्याचं सांगितलं जात आहे। घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या शहरातील विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार 112 या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाली। माहिती मिळताच 40गाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते। त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी 40गाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेतलेलं असून पोलिसांकडून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी दिली आहे। विश्वकर्मा नगर खैरुनिसा मस्जिद समोर या ठिकाणी 112 नंबरला डायल झालं। त्या ठिकाणी एक इसम हा लहान मुलीची छेडछाड करून विनयभंग करत आहे। मग तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे समजलं की तिथे छोटीशी 2.5 वर्षाची एक लहान मुलगी आहे। त्या लहान मुलीबरोबर अतिप्रसंग करताना एक 80 वर्षाचा वयस्क इसम हा त्या ठिकाणी लोकांनी पकडून ठेवला होता। आणि त्या ठिकाणी त्या जो आरोपी इसम आहे रेहमान पिंजारी नावाचा आहे, त्याच्या मुलीने तो प्रसंग बघितला आणि स्थानिक लोकांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशनने त्या संदर्भात एक गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या या प्रकरणामध्ये BNS कलम 75(1)(1) प्रमाणे व पोक्सो 8(12) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे। यामध्ये सदर जो आरोपी इसम आहे रेहमान पिंजारी यास आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आणि याला अटक करून तात्काळ लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत।